सकाळ सकाळी आज खरं तर चपात्या लाटायला घेतल्या होत्या आणि चपाती लाटत असताना आमच्यात रोजच आहे. आमच्या मनीमावला पहिली चपाती भाजली म्हटलं का तिला लागते, म्हणून मी चपाती लाटली. पहिली चपाती लाटून थंड झाली की पहिली चपाती तिला टाकून दिली आणि मग म्हटलं चला, तिला तर पहिली चपाती दिली बा, आता बाकीच्या चपात्या लाटत होत्या. चपात्या लाटून झाल्या का भाजी वगैरे बरीचशीच कामं घरची होती, ती सगळी कामं आटून घेतली. आणि नंतर काय, आज थोडंसं रानात गेलं होतं. मग रानात गेल्यानंतर असं चालला होता साहेबांचा आराम, मस्त गाडीवर झोपून मस्त तेवढंसं. आणि नंतर काय, तेवढ्यात मला एक पक्षी दिसला बरं का. खरं तर हा पक्षी एवढाही होता ना, जवळ गेलं तरी जरासुद्धा हालत नव्हता, नुसता बघत राहायचा टुकू. ह्याचं नाव काय ते मला माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा बरं का. आणि मस्त त्यानं त्याचं घरटं करून त्या घरट्यामध्ये बसून घेतलं होतं बरं का. कधी कधी असं बघायला दृश्य खूप भारी वाटतं ना. आणि खरं तर हे गावालाच भेटतं असं बघण्यासारखं, पक्षी वगैरे, घरटी, बरंचच काही शिकायला भेटतं या निरीक्षणातून. नंतर रानातली कामं तर सगळी आटपली होती, घरी आली होती. घरी आल्यानंतर काय, सगळे कपडे इकडे तिकडे कपाटातली वगैरे झाली होती. मग म्हटलं चला थोडासा वेळ आहे, मग कपडे नीटनीटकी सगळी घड्या घालून ठेवून दिली. आणि नंतर काय, आता 4-5 तर वाजल्या होत्या. म्हटलं चला, शेरडांना तर कुटी घालावंच लागते, म्हणून शेळ्यांसाठी कुटी घालायला घेतली होती. मस्त सगळ्या शेळ्यांना कुटी घालून घेतली. आणि आत्ता लागायचं होतं मला खरं तर संध्याकाळच्या ड्युटीला. संध्याकाळची ड्युटी काय आपल्या सगळ्यांची सारखीच आहे. मग संध्याकाळची ड्युटी म्हणजे काय, संध्याकाळचा स्वयंपाक हो, स्वयंपाकाच्या ड्युटीला लागायचं होतं. मग आता चला, मग आता स्वयंपाकाला लागते आजच्या दिवसासाठी. एवढंच, भेटू पुढल्या ब्लॉग.